एमसीएचे उमेदवार मातोश्रीवर पोहोचलेत। एमसीएच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले अजिंक्य नाईक, जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंसोबत गेल्या तासाभरापासून चर्चा करत आहेत। 12 तारखेला एमसीएची निवडणूक होणार असून मिलिंद नार्वेकर देखील मातोश्रीवर आहेत। कल्याण डोंबिवलीत भाजपची ताकद वाढली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रेंनी भाजपात प्रवेश केला। ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय। मात्र महत्त्वाचं म्हणजे कल्याण डोंबिवलीत शिंदेंना शह देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। कारण कल्याण डोंबिवली हा देखील शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो। या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत। एकीकडे भाजपची स्वबळाची तयारी सुरू असताना दीपेश म्हात्रेंच्या पक्षप्रवेशानं भाजपनं शिंदेंना शह दिल्याचं दिसतंय। विधानसभेच्या निवडणुकांनंतर एक वर्षभर मी जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये काम केलं। प्रत्येक वेळेला काम करताना पक्षाची निष्ठा आणि पक्षाची धोरणं डोळ्यासमोर ठेवून काम केलं। परंतु वर्षभर काम करत असताना ज्या काही गोष्टी असतात त्या सत्ताधारी पक्षात असल्याशिवाय ते प्रश्न जनतेचे मी सोडू शकत नाही। माझ्याकडे येणारी माणसं, डोंबिवलीतल्या 65 इमारती असतील, डोंबिवलीतले अनेक प्रश्न आहेत जे सोडवण्यासाठी सत्तेच्या टेबलावर बसणं अत्यंत गरजेचं आहे किंवा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये आपलं वचक असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे येत्या निवडणुकीच्या दृष्टीने मी विचार करून निर्णय घेतला की आपण राष्ट्रीय पक्षामध्ये जायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने काम करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत यांच्या कामाच्या पद्धतीला प्रभावित होऊनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली मी आज प्रवेश घेतला। गणेश नाईक असतील किंवा कपिल पाटील असतील हे तुमचे नातेगोते आहेत, त्यांच्यामुळे किंवा त्यांनी तुम्हाला पक्षामध्ये येण्यासाठी काही आमंत्रण दिलं होतं का किंवा काय नेमकं काय सांगाल तुम्ही, कशामुळे तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला? नातेवाईकांचा नक्की फायदा होतो, परंतु माझ्या कुठल्याही नातेवाईकांनी कधी माझ्यावर दबाव टाकला नाही। मी आजपर्यंत शिवसेनेत काम करत होतो, पण मला कधीही कपिल पाटील साहेबांनी सांगितलं नाही काय तू शिवसेनेत सोडून भाजपामध्ये ये। परंतु माझ्या दृष्टीला जे दिसलं, आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत, 24 तास लोकांची सेवा करण्याचं काम जे करत आहेत आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्रामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करते, ते पाहूनच मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। यानंतर